खाली उतरलोय। खाली उतरल्यानंतर आता आपल्याला शिवरत्न वीर शिवाकाशीद यांची समाधी बघायची। असा आपल्याला बोर्ड लागलाय आता शिवरत्न वीर शिवाकाशीद यांच्या समाधीकडे असे सगळे आपले चाललेले आहेत। आपण जाऊया आता थोड्या अंतराने जेव्हा पुढे येतो ना आपण, जेव्हा आपल्याला आज्ञा शिवरत्न शिवाकाशीद यांची समाधी लागते, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र बी लागतं बघा। आपल्याला आज्ञापत्र लागल्यानंतर आपण इथे येऊन जेव्हा बघतो तेव्हा इथं लिहिलेलं आहे आणि असं आपल्याला हा थोडासा प्लेसमध्ये म्युझियम सारखं दिसतं आपल्याला थोडा, तो बघू। आणि या साईडला आपल्याला शिवाकाशीद यांची समाधी, मग तिकडे जाऊया आपण। जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रतिमा दिसतात आपल्याला शिवाकाशीद यांच्या समाधीच्या बाहेर, तरी एक पत्र तुम्हाला मी वाचून दाखवतो ज्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे। प्रति शिवाजींच्या नाट्य उजेडात येईपर्यंत शिवरायांची मुख्य पालखी विशाळगडाच्या दिशेने वेगाने दौडत होती। बाजीप्रभू देशपांडे, रायजित बांदल आणि तसेच शंभूसिंग जाधव व 600 सैनिकांसह अंधार रात्री डोंगर दऱ्यांच्या अवजड चढउतारावरून आडवाटेने आषाढच्या भर पावसात जवळच असलेल्या चिखलातून व उसंत घेत आवाजात करायचं नाही असे सुमारे 60 मैलाचे अंतर कापायचे होते आणि थंकूनही मग शत्रूशी लढायचे होते। भारतमातेच्या रक्षणाचे व अग्निपथाच्या होरडलेल्या तरी आई ग म्हणायचे नाही असे व्रतच होते। हे वीर म्हणजे जणू सूर्याच्या रथाचे वेगवान विजयाचे शस्त्र वावरूनच होते। तसं यात दाखवलेलं बघा, छत्रपती शिवाजी महाराज पुढे चाललेले आहेत आणि वीर शिवाकाशीद असं इथं लढाई पण दिलेली आहे। इकडे पण एक दिलेलं आहे। इकडे प्रति शिवाजी बनलेल्या वीर शिवाकाशीद याने आपले कर्तव्य पार पाडले व त्याने सिद्धी जोहरच्या सहकार्यातील काहींनी ओळखले। सिद्धी जोहर संतापला आणि स्वामिनिष्ठ सहकाऱ्यांसह वीर शिवाकाशीदने स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात उडी घेतली। याच बलिदानामुळे शिवरायांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास अवधी मिळाला। आजही सुखी आणि समृद्ध महाराष्ट्र त्याच्या बलिदानावर उभा आहे आणि स्वामिनिष्ठ नरवीर शिवाकाशीद याच्या पवित्र ठिकाणी चिरनिद्रा घेत आहे। तर अशा रीतीने आपल्याला दिलं आहे आणि आता आपण शिवाकाशीद यांच्या समाधीकडे जाऊया। अशा रीतीने जेव्हा आपण वरून खाली आल्यानंतर आपल्याला वीर शिवाकाशीद यांची समाधी दिसते बघा। हे समाधी स्थळ आहे आपल्याला, जी वीर शिवाकाशीद यांची समाधी दिसते आणि इथून आपण जे बघू शकतो समाधीचे दर्शन घेऊ शकतो। याच ठिकाणी चिरनिद्रेत आपले वीर शिवाकाशीद यांनी आपल्या जीवनाचं आहुती दिलेली होती आणि त्याच ठिकाणी 1970ची जी गोष्ट बघतात त्यांचे वंशज इथं दिलेले आहेत। आणि अशा रीतीने हा आपला जो आहे ऐतिहासिक जो त्यांचं समाधी स्थान आहे हे तिथं बनवलेलं दिसतं आपल्याला। एवढं मस्त आणि एवढी जागा भारी आहे ना, तिथं येऊन आपण त्यांना नमन करूया व त्यांना वंदन होऊया वीर शिवाकाशीद यांना। आज आम्ही जी सगळी जमलो आहे पन्हाळा पावनखिंडासाठी, ही सगळी बघा सगळी एवढी 60 ते 70 लोक जमलेलो आहे आम्ही, जी पन्हाळा पावनखिंडासाठी मोहिमेसाठी आम्ही निघालेलो आहे। जी की पन्हाळा पावनखिंड हीच ती मोहीम आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या वेळातनं ह्याच ठिकाणावरनं पायवाट लावली होती। जसं की तेजोमय पावनखिंड संघर्ष शिवरायांच्या पावले इथूनच बाहेर पडली आणि ह्याच पावलांवर आज आपण सुद्धा चालणार आहोत आणि यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन आपण पुढे निघणार आहोत। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचं मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची मोहीम आहे आपली पन्हाळा ते पावनखिंड। पन्हाळा पावनखिंड आहे तर आपण फक्त पन्हाळा फोर्ट जो आहे तो एक्सप्लोर केलेला नाही आहे, पण आपण पायवाट ही तीच घेतलेली आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रस्त्याने जो विशाळगड गाठला होता त्याच रस्त्याने आता आपण चाललेलो आहे आणि हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्याने आता आपण चाललेलो आहे बघा। ह्याच रस्त्याने इकडनं आलो आहे आपण, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने उतरले होते, जे की बांदल आणि छत्रपती शिवाजी महाराज होते ते या रस्त्याने इथून उतरले होते आणि याच रस्त्याने आता आपण खाली चाललेलो आहे। आणि अशा आपल्याबरोबर जी आहे ती आजची आपली जी ग्रुप आहे तो शिवस्पर्शचा ग्रुप आहे। कमीत कमी 70 ते 80 लोक आपल्याबरोबर आहेत आणि तोच ग्रुप आपला असं चाललेला आहे पुढे बघा। ह्याच रस्त्याने महाराज गेले होते आणि तोच रस्ता तीच पायवाट आपण आज घेऊन चाललो आहोत आणि त्याच रस्त्याने आपण आज जाणार आहोत। आपला जो आजचा प्रवास आहे हा पूर्ण चिखलामध्ये असा होणार आहे आणि पूर्ण हा पावनखिंडाचा जो आहे जे की छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने गेले होते तर त्याचा अनुभव आपण आज घेणार आहोत याच रस्त्याने आणि याच पायवाटेने आपण आज जाणार आहोत। आज बघा, आज पन्हाळा पावनखिंडला किती गर्दी बघा। आज आहे सॅटर्डेला बघा एवढी सहज पब्लिक जमलेली आहे। या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे क्योंकि आज पन्हाळा पावनखिंडाचा ट्रॅक आहे आणि या रस्त्याने आपण चाललेलो आहे।
कमीत कमी आमच्यावर 110 लोक आहेत, त्याच्यावर आम्ही चाललो आहे. ज्या हिशोबाने ज्या पायवाटेने आम्ही चाललो आहे एवढी खडतर आणि एवढं जबरदस्त आहे की विचार करावा लागतो आहे की ते कसे चालले असतील आणि आपण कसं चालतो आहे. जर आपल्याला एवढे म्हणजे प्रॉब्लेम होत आहेत तर त्यांना किती प्रॉब्लेम होत असेल ह्या रस्त्याने, जो की पूर्ण जंगलातनं खडदाट जंगलातनं रस्ता आहे. म्हणजे हा इतिहास अनुभवण्याची जी गोष्ट आहे ना ही खूप जबरदस्त आणि मजेशीर आहे, जे की आपल्याला स्वतः वाटतं की आपण स्वतः त्यांच्याबरोबर आहेत का काय, असा आपल्याला अनुभव होतो. असा हा रस्ता लागतो बघा आपल्याला. आपण आलो आहे मसाईच्या पठारावर. मसाईच्या पठारावर आल्यानंतर ना आता आपल्याला लागलं आहे भैरवनाथ नाश्तागृह. इथं आता आपण वडापाव वगैरे खाणार आहे. आणि आपला जो स्पॉन्सर आहे तो आहे विनय काय रे, विनय भाऊ कोचे, रॉयल एनफील्ड ग्रुपचे अध्यक्ष. ते आता कॅश काढताय, शोधताय. आत्ता आपण आलो आहे मसाईच्या पठारावर, जो की 912 एकरचा हा मसाईचा पठार आहे असा दिसतो आपल्याला. आणि तिकडे जो समोर बघतो ना आपण, तो समोर आहे आपल्याला पन्हाळगड. त्या पन्हाळगडावरून हा मसाईचा पठार आपल्याला पूर्ण दिसतो. तिथं मसाई देवीचं मंदिर आहे म्हणून याला मसाईचे पठार असे म्हणून ओळखले जातं. आणि असा हा 912 एकरमध्ये पसरलेला हा मसाई पठार आहे. आता आम्ही पोंचा वगैरे घातला आहे, पाऊस चालू आहे. अजूनसुद्धा आम्ही मसाईचं पठार मध्येवर चाललो आहे. आताशी 12 वाजलेले आहेत. मॉर्निंगला काहीतरी आम्ही 8ला चालू केलं होतं चालायला. आता त्याच्यानंतर आम्ही आत्ता 12 वाजले, अजूनसुद्धा आम्ही चालतोच आहे. असा मग जो मसाईचा पठार आहे खूप मोठा आहे. आणि या रीतीने आता पाऊस पण चालू झालेला आहे. मसाईच्या पठारावर आता आलो आहे आपण मसाई देवीचं मंदिर. हे मसाई देवीचं मंदिर लागलं आहे आणि असं आहे आपल्याला ती गुफा लागते बघा मंदिराच्या खाली. आणि असा हा परिसर दिसतो बघा आपल्याला मसाई देवीच्या पठारावर. छोटंसं गाव दिसतं आणि छान असं एवढं सुंदर दिसतं. 912 किलोमीटरचा मसाईचा पठार थोडा जबरदस्त. आणि फायनली डे 1मध्ये अजून चालतो आहे आपण. आत्ताशी वाजलेत 1. आपण सकाळी मॉर्निंगला 8ला चालू केलं होतं चालायला. अजूनसुद्धा आपण मसाई पठारावरूनच चाललो आहे. अजून मसाई पठार आपलं कवर झालेलं नाही. अजून आपल्याला 5 वाजेपर्यंत चालायचं आहे आणि जेवण आपल्याला 5 वाजता मिळणार आहे. तर आत्ताची आमची कंडिशन अशी झाली आहे की टांगापलटी घोडा फरार ही आमची आत्ताची कंडिशन आहे. बस पाय आमचे चालत आहेत बस. तर मित्रांनो आत्ता आपला जो जेवणाचा स्पॉट आहे जी की कुंभारवाडी शाळा आहे, इथून 2 किलोमीटर आहे मसाई पठारापासून, तो आपण स्पॉट घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला अमोल सरांनी थोडा इतिहास सांगितला होता, तो काय आपल्याला कळला नाही कारण की तिथं खूप गर्दी असल्या कारणाने. तर आता आपण थोडा इथं जाणून घेऊया. अमोल सर थोडं काय जेवलं तर अमोल सर म्हणतात जेवल्यानंतर सांगू, कारण की त्यांची पण बॅटरी डाऊन झालेली आहे. कारण की त्यांचे पण पाय हे त्यांच्या मर्जीने नाही तर त्यांच्या पायाच्या मर्जीने ते चालत आहेत. तरी चला बघूया जेवणाच्या वेळेस काय सांगता काय नाही. फायनली मित्रांनो एवढ्या गारात चालतो ना आपण आत्ता. आज डे फर्स्टमध्येच खूप गारा झालेला आहे आणि अशा रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर जवळ पोचलो आहे आपण गावाच्या, मग आपण जेवण वगैरे करूया. पहिलं पॅच जास्त चालण्यामध्येच गेला आपला. तर चालूया सौरभांचे पुढे चाललेले आणि असं आपल्याला गाराची वाट लागलेली आहे. शूटचे हाल बघितले ना, एवढे जबरदस्त शूट झाले ना, जे पूर्ण गारा चिखल चालला आहे. तर चला चिखलाची पायवाट कवर करून येत आहे बघा. आणि इकडे जायचं आपल्याला अजून एक तिकडे चिखल थोडा. म्हणजे आजचं जेवणाचा स्टॉप येऊन पडला आहे. टीम लीडर गुंडे पाटलांचे सुपुत्र बघा, बोला, त्यांचे गुंडे पाटील फुल चिखलात नाहून आलेले आहेत आणि कुंभारवाडीमध्ये येऊन पोचलेलं आहे. आता आमचा जेवणाचा टाईम झालेला आहे. तर कसं तरी आम्ही आता आमच्या डेजिग्नेशनला पोचणार, जेवण वगैरे करणार. आणि आजचा डे 2 म्हणजे डे 1 आहे, सॉरी डे 1 अजून इथं संपलेलं नाही आहे. कारण की आपण आता जेवण केल्यानंतर रेस्ट वगैरे करू. रेस्ट केल्यानंतर आपल्याला परत 2-3 तास चालायचं आहे. म्हणजे फायनली आपण आता खोतवाडी जर येऊन पोचलेलं आहे. खोतवाडीला आलो आहे. आता खोतवाडीला आपण जेवण वगैरे करणार, जे की याचं बॅक साईडला कुंभारवाडी गाव होतं. तर कुंभारवाडीच्या गावात उतरलो. आता खोतवाडीच्या गावाजवळ आपण जेवण वगैरे करू. तिथे शाळा लागेल, त्या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर परत थोडा एक 4-5 किलोमीटरचा पॅच आहे, मग तो कवर करून मग आपलं मुक्काम 13 आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो.
अशा रीतीनं या ठिकाणी आपला जेवणाचा स्पॉट आहे. ही आहे शाळा, जी की कुंभारवाडीमधील माध्यमिक विद्यालय अशी ही शाळा आहे. तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था आहे. तर जेवण करूया आपण. अशा रीतीने खतवाडीमध्ये आपण जेवायला बसलेलो आहे. जेवायला बघा इकडे सगळे बसलेले आहेत, इकडे सगळे बसलेले. आता मी इकडे बसलेलो आहे आणि त्याच्याबरोबर ही खेतवाडीतली शाळा आहे जी आता इथे जेवायला बसलो आहे. आपला हा डे 1चा जो आहे जेवणाचा स्टॉप इथे घेऊया, बघूया आपण जेवणाला कधी येते. तर मित्रांनो, प्रवासाचा नुकताच दुसरा टप्पा आपण आता साठी निघालेलो आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आपल्याला खैतवाडीपासून, तिथून निघालो आहे आपण. अशाच रीतीने आता आपला दुसरा टप्पा चालू झाला आहे. साधारणतः आपण मॉर्निंगला 8ला काहीतरी चालायला चालू केलं होतं. आत्ता वाजले 3. एक अर्धा तासाचा लंच ब्रेक घेऊन आता आपण आपला प्रवास परत पुन्हा सुरू करतो आहे. आणि पुन्हा सुरू केल्यानंतर आता आपण निघालेलो आहे आपला जो एंड पॉईंट आहे त्या एंड पॉईंटकडे, म्हणजे आजचा जो स्टे असणार आहे त्याकडे आपण वळतो आहे. इथून आपल्याला 3 तास अजून लागतील. तर चला जाऊया. अशा रीतीने परत आपला जंगलाचा प्रवास चालू झाला आहे आणि आता आपल्याला ओढा क्रॉस करायचा आहे. असा हा ओढा लागला आहे आणि हा ओढा क्रॉस करायचा आहे. डांबर रस्ता आता संपला आहे आणि आता ओढा क्रॉस करायचा आहे. तर जंगलाचा मार्ग लागला आहे. ह्याच डोंगराच्या पलीकडे गाव आहे, त्या ठिकाणी आपला मुक्काम असणार आहे. आत्ता आपण आहे मानलयवाडीमध्ये. मानलयवाडीचा असा सीन दिसतो बघा. आता आपल्याला दिसते पावनखिंडकडे जाणारी वाट आणि ह्याच रस्त्याने आता आपल्याला इकडे जायचं आहे. आणि इकडनं आता आपण आलेलो आहे, जे की मांडलाई म्हणून आहे. या गावातून आलेलो आहे आपण आणि आता आपल्याला हा पावनखिंडकडे जाणारा रस्ता दिसतो. त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. तर फायनली आम्ही खरपेवाडीला पोचलेलो आहे. होमस्टेमध्ये स्टे घेतलेला आहे. आम्हाला जागा भेटलेली आहे आत्ता. आणि आजचा ब्लॉग जो भाग 1 आहे आमचा पन्हाळा ते पावनखिंडचा, तो आज इथे एंड करूया. आणि अशा रीतीने आम्ही येऊन होमस्टेला पोचलेलो आहे आणि आता तुम्हाला होमस्टे दाखवतो आमचा कसा आहे. तर खाली चड्डाई वगैरे टाकली आम्ही बघा सौरभाने. आम्ही असा हा होमस्टे आहे, म्हणजे हे गावातलेच लोकांची घरं आहेत आणि असं एकदम बनवलेलं मस्त आहे, छान. आम्ही डायरेक्ट बाल्कनीमध्ये हे असं गाव घर दिसतं. इकडे हे कौलांचं दिसतं मस्त. आता आम्ही थोडंसं चेंज वगैरे करू, पायाची मरम्मत करू. पायाला एकदम खूप जबरदस्त असं एक झालेलं आहे. खूप 25 किलोमीटर चाललो आम्ही, जबरदस्त. तर फायनली मित्रांनो, आत्ता आपण डे 2 साठी निघालो आहे. पन्हाळा पावनखिंड या घरात आपला स्टे होता. इथून आता आपण निघालो नाही. सगळी मंडळी इथून रेडी झालेली आहे. तर चला जाऊया. अरे राहुल्या चल ना. फायनली आता P2P पन्हाळा पावनखिंडसाठी एवढी गर्दी जमली बघा. खरपेवाडी गावातली ही सुरुवात आहे आपल्या आता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, डे 2 मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी राहुल वानखेडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपला डे 2 आहे पन्हाळा ते पावनखिंड. जो आपला पहिला टप्पा होता जो की होता आपला पन्हाळा ते खरपेवाडी, आणि आता दुसरा टप्पा आहे आपला की खरपेवाडी ते पावनखिंड. असा हा दुसरा टप्पा आपण चाललेलो आहे. आजचा प्रवास हा पूर्ण जो की सगळा चिखलातनं होणार आहे आणि खूप म्हणजे आजचा जो आहे तो एकदम ॲडव्हेंचर ट्रॅक होणार आहे. कारण की आत्ताच आमच्या शूजची जी कंडिशन आहे ते बघू शकतात तुम्ही, पूर्णपणे जे चिखलाने माखलेलं आहे. आणि आजचा जो ट्रॅक होणार आहे आपला तो इथून आपल्याला अजून 25 किलोमीटरचा कंप्लीट करायचा आहे. तर चला जाऊया. आणि आत्ता आपल्याला असं थोडं पठार लागलेलं आहे. असा हा दिसतो बघा सीन. हा खरपेवाडीच्या पुढे थोडा सीन दिसतो हा. आणि एवढी पब्लिक मागून येते, म्हणजे साधारणतः 500 ते 600 किंवा तुम्ही म्हणू शकता 1000-1500 लोकांचा हा ग्रुप आहे. तुम्ही बघू शकतात. पन्हाळा पावनखिंडला जाताना बघा अशा आपल्याला वडे वगैरे नाले जे आहेत ते क्रॉस करावं लागतात बघा आपल्याला. त्या रीतीने सौरभ वगैरे तिकडनं क्रॉस करतायत आणि इकडनं आता आपल्याला क्रॉस करायचं असं. आणि ह्या रस्त्याने आता आपण आलो आहे आणि आपल्याला ह्या रस्त्याने इकडे जायचं आहे. अशा रीतीने आपण ह्या जंगलातनं आता जो आहे पावनखिंडला जाणार रस्ता त्या रस्त्याने आता आपण ट्रॅक करतो आहे.
आपण त्याच रस्त्याने चाललो आहे ज्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज व बांधल सैनिक ह्याच रस्त्याने चालले होते आणि त्याच रस्त्याचा किंवा त्याच इतिहासाचा आपण आज पुन्हा अजगर किंवा इतिहास परत पडताळतोय आणि तोच अनुभव घेतोय आपण. अशा रीतीने आपण चिखलातनं पूर्ण चिखलातनं चाललो आहे कारण की आजचा जो रस्ता आहे आपला आजचा पूर्ण चिखलातनं असणार आहे आणि अशा रीतीने पूर्ण चिखलातनं आपला प्रवास होईल. सगळी मंडळी निघालेली आहे बस फक्त कारण की पायाची जेवढी दुर्दशा झालेली आहे पहिल्या दिवसाची ती खूप बिकट आणि जबरदस्त झालेली आहे. ते बघू शकतात कपडे बिपडे सर्व एकदम खराब झालेले आहेत आता. एवढ्या पॅचला गर्दी जमलेली आहे. आता इथं उतरण्याचे चाललेलंच आहे. इथून उतरणार आणि आता आपल्याला समोर डांबरी रस्ता परत लागणार. परत डांबरी रस्ता लागून परत डांबरी रस्त्याने आपल्याला जायचं आहे कारण की खूप हेक्टिक वाटतं डांबरी रस्ता. जंगलातनं जायला काय वाटत नाही पण डांबरी रस्त्याने खूप त्रास होतो. तर मित्रांनो आत्ता पण येऊन पोचलो आहे आंबेवाडीत. आंबेवाडी हे एक 5-7 घराचं गाव आहे. त्या ठिकाणी येऊन पोचलेलं आहे. खेतवाडीनंतर आता आपल्याला स्टॉप लागला आहे आंबेवाडी. तर आंबेवाडी आता आपण क्रॉस करतोय. सगळं रस्ता क्रॉस करायचा आता. ओके लाईट कॅमेरा ॲक्शन अशा रीतीने झाला 50. सगळा गाराचा असा पॅच. परत गाराचं पॅच. तर आता आपण आहे दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे की कळकेवाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये आता आपण येऊन पोचलेलो आहे कळकेवाडी. तर आता आपला प्रवास अजून चालू आहे. तर बघूया पावनखिंडला आपल्याला किती वेळ लागतो. त्या रीतीने पन्हाळा पावनखिंडच्या दुसऱ्या दिवसाच्या भागामध्ये आज आपण चाललेलो आहे असं एकदम म्युझिक वगैरे घेऊन. सेकंड डेला आपण जेव्हा चालतो ना तर आपले हाल असे झालेले आहेत. तर ते विचार करा ते लोक त्या काळी त्यांचे जे कसे चालत असतील रात्रभर पळत होते आणि आपण फक्त थोडं 3-4 किलोमीटर चाललो आहे जे पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या गावापासून एक 3-4 किलोमीटर अंतरावर. तरी आपला जीव निघाला करतोय जबरदस्त. आत्ता आपण पोचलो आहे चौथं गाव रिंगेवाडी. रिंगेवाडी या गावातून पोचलेलो आहे. जसं जसं पावनखिंडकडे जाताना जेवढे गावं लागतील ते प्रत्येक गावाची तुम्हाला मी डिटेल्स देत जाईल व नाव पण सांगत जाईल. आता आपण रिंगेवाडीमध्ये आणि इथून आता आपण पुढे चाललो आहे. आता लागलं आपल्याला पाटेवाडी. पाटेवाडी लागल्यानंतर आपल्याला फाटा लागतो. फाटा लागल्यानंतर राईड घ्यायचे. राईड घेतल्यानंतर आपल्याला अशी कमान दिसते जी की अशी एक मुद्रा दिसते शिवाजी महाराजांची. आणि या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. म्हणजे साधारणतः नाही जरी म्हटलं तरी एक 3.5 ते 4 तास लागू शकतात आपल्याला अजून. आणि पायाची अवस्था एवढी बेकार झालेली ना की पायाला अक्षरशः थोडंसुद्धा आलेली आणि चालायला एवढा त्रास होतो आहे. तरीसुद्धा आपल्याला अजून 3 ते 4 तासाचा रस्ता कवर करायचा आहे किंवा म्हणू शकता तुम्ही 17 ते 18 किलोमीटर कवर करायचं आपल्याला अजून. पाटेवाडी गावापासून थोडं पुढे अंतर आल्यावर असं आपल्याला या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. हा रस्ता आहे जी शेतातून आपण जातोय. पाठ पकडत चाललोय आपण. चला चला अरे काही चला घेऊ चला. तर आता असं जायचं आपला. भाई एक नंबर भाई. रस्त्याने आपल्याला जायचं आहे आता. असा रस्ता आहे. हा फार पाणी गेलं तिथे. परत आपलं जंगलातला ट्रेक चालू झालेला आहे. थोडं पाणी थोडं जंगल.
अशा रीतीने आपल्याला एक मोठा ओढा लागला का त्या ओढ्याला आता आपण थांबलेलो आहे. हा ओढा दिसतो आणि आता आपण थांबलेलो आहे. ज्यावेळेस आपण थोडं पांढरपाण्याजवळ येऊन पोचतो ना, आपल्यापासून पांढरपाणी आता काहीतरी अर्धा किलोमीटर किंवा म्हणू शकता तुम्ही 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि असा आपल्याला बोर्ड लागतो ज्यावर लिहिलं आहे अवघी थोडा शत्रू पाठीवर. म्हणजे ह्या रस्त्याने जेव्हा ते जात असतील त्यावेळेस की हे शब्द ते बोलतसुद्धा असतील असा त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. की अजून थोडा की चालत राहा की अजून थोडं शत्रू आपल्या पाठीमागं आहे असं त्याचा अर्थ. फायनली आता आपण रोडाला लागलो आहे जिथं डांबरी रस्ता लागला आहे. अशा बसेस वगैरे लागलेल्या आहेत. या बसेस लागलेल्या आहेत यासाठी लागल्या आहेत जे कोण थकले असतील ते तिथून बसून पांढरपाणीला म्हणजे जिथं आपली जेवणाची सोय केली आहे तिथपर्यंत जाऊ शकतात. पण आम्ही म्हटलं की नको, आपण जर पूर्ण प्रवास करतो आहे तर आपण तो पूर्णच प्रवास करूया. अक्षरशः माझ्या पायाला फोड आलेली आहेत पण तरी चालू आपण आणि अजून 10 मिनटं चालू आपण म्हणजे जेवणाच्या ठिकाणी थांबू. आपण जेवण वगैरे करू मग तिथून थोडा रेस्ट करू मग आपलं पावनखिंडाचा जो 5 किलोमीटरचा आहे तो कवर. रस्त्याने जेव्हा येतो ना आपल्याला अशी कमान लागते ज्या ठिकाणी लिहिलं असतं शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार. म्हणजे याच रस्त्याने आपल्याला बहुतेक पन्हाळगडला जावं लागू शकतं. जे पन्हाळा किंवा पावनखिंडीला जावं लागू शकतं हाच रस्ता असेल. पण आपण मागे न जाता आपण जेवणाला चाललो आहे आधी, कारण की फर्स्ट ऑफ ऑल आपण जेवण करूया आणि मग आपण त्या रूटला जाऊया. ज्याची आतुरता होती तिथपर्यंत येऊन पोचलो आहे. पांढरपाणी हे लागलेलं आहे आपल्याला आणि आपण इथं जेवणाची सोय करणार. तर फायनली मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. पांढरपाणीला आपण जेवण वगैरे केलं आणि आत्ता ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती किंवा ज्या गोष्टीची 2 दिवसापासून आपण जो प्रयत्न किंवा ज्याला आपण ट्रॅकिंग करत होतो तो आता आपल्यापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. ज्याला उंबरखिंड ज्याला पावनखिंडसुद्धा म्हणतात त्याला आपण आता भेट देणार आहोत. मोस्ट ऑफली आमचे बाकीचे जे लोक होते ते गाडीत बसले कारण की ते फक्त 4 किलोमीटरचं ट्रॅक गाडीत करणार. पण आम्ही ठरवलं की नको, जर आपण पूर्ण ट्रॅक जर करतो आहे पायी तर पुढचे 4 किलोमीटरसुद्धा आपण पूर्ण पायी करू आणि तो कंप्लीट करू. म्हणून आम्ही निघालेलो आहे. शू वगैरे चेंज करून चप्पल वगैरे वेअर केलेली आहे. आता चप्पल आमच्या विनयने पण वेअर केली आहे. फक्त सौरव आमचं जास्त घोड्यावर आहे म्हणून त्याने काही केलं नाही. फायनली मित्रांनो आपण त्या ठिकाणी येऊन पोचलेलो ज्या ठिकाणी जी समरभूमी जी संग्रामभूमी किंवा जी छत्रपती शिवरायांच्या पदपुष्पाने पावन झालं पावनखिंड त्या बाजीप्रभू देशपांडे यांनी आपली प्राणाची आहुती दिलेली हीच उंबरखिंड आपण त्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. आणि हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी सिद्धी मसूदने वेढा दिलेला होता. वेढा दिला होता म्हणजे बाजीप्रभूंना आणि इथं त्यांनी मराठ्यांना अडकवलं होतं किंवा मराठ्यांनी इथंच धरून ठेवलेलं होतं. आणि इथंच आपली समरभूमी जी संग्रामभूमी झाली ती इथंच आलेली होती. तेच आता बाजीप्रभू देशपांडेंना आपण नमन करू आणि त्या ठिकाणी येऊन थोडं फुटेज घेऊया. आणि हीच याच ठिकाणी सिद्धी मसूदला जो आहे त्या ठिकाणी 300 बांधलांनी फुलाजी प्रभूंनी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हीच ती समरभूमी आपण या ठिकाणी येऊन पोचलेली आहे. जशी जशी समरभूमी किंवा रणभूमी जो मोड येते ना पावनखिंडाची आपला थकवा दूर होत जातो. आणि अशा आपल्याला बोर्ड लागत जातात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं महाराज आपण विशालगडाकडे पावते झालात तर तो पांचा महाराज आहे. आणि अशी ही समरभूमी रणभूमीवर आपण आलेलो बघतो. फायनली येऊन पोचलेलो आहे आपण ज्या ठिकाणी स्वराज्याची दारात पडलेली घोडखिंड जिला पावनखिंड म्हणतो ती येऊन पोचलेलं आहे. आपल्याला ते आपण थोडंसं ही घेऊया बघा. बघतो ना आपण ती पावनखिंडीची भूमी जी रणभूमी आहे त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेचं जो स्मारक चिन्ह आहे तो बांधण्याचं स्मारक चिन्ह दिसतं. आणि असं आपण या घोडखिंडीत येऊन पोचलेलं आहे. आणि घोडखिंड दिसतं आपल्याला एकदम पाण्याचं आणि छान असं पाणी दिसतं आपल्याला. आणि याच घोडखिंडीतनं वर आले ते खाली उतरले होते ते असे होऊ शकतो. थोडं खाली जाऊन बघूया आपण कारण की बघा इथं दिसतं आपल्याला इथली पावनखिंड दिसते. आणि याच ठिकाणी आपण थोडं खाली जाण्याचा प्रयत्न करूया. आणि असं आपल्याला जर स्मारक चिन्ह दिसतं बघा आपल्याला. फायनली आपण त्या पावनखिंडचा एक व्हिडिओ फुटेज घेतोय ज्या ठिकाणी स्मारक चिन्ह आहे. आणि त्याच ठिकाणी हा बघा असा आपला रौद्र रूप करून दिसतोय बघा पाण्याचा. आणि यात पावनखिंड येऊन पोचलेलं हीच ती पावनखिंड आहे. आत्ता आपल्याला जी दिसते ना ही आत्ता खूप मोठी झालेली आहे. कारण की पहिले जर बघतात तर ही इतिहासातून सांगितलं जातं की ही त्यापेक्षाही छोटी होती. कारण की आता ही मोठी झालेली आहे निसर्गाच्या किंवा पावसाच्या प्रमाणाने बघू शकतात त्याप्रमाणे मोठी झालेली आहे. पण आता ही एकदम मोठी आहे त्यावेळेस ही खूप कमी होती. आणि असा हा खिंड जी बाजीप्रभू देशपांडेंनी लढवलेली जी खिंड होती
जे फुलाची प्रभू व 300 बांधल जे होते ते या ठिकाणी लढले होते आणि त्यांची ही रणभूमी किंवा संग्रामभूमी सुद्धा म्हणू शकतो आपण, तीही आहे. बघा हे चिन्ह आणि आता वर चढतो आपण आणि त्या ठिकाणी त्यांचे स्मारक चिन्ह दिसतात आपल्याला. जशी जशी एक एक पायरी आपण चढत जातो ना तसं तसं आपल्याला बाजी प्रभूंचा पराक्रम आणि त्यांचं शौर्य हा आपल्याला आठवण येतो. जेव्हा त्यांनी खिंड लढवले असेल, जेव्हा आपण या खिंडीत दर्शन घ्यायला येतो त्यावेळेस आपल्या अंगात जो रक्तसंचार आहे तो त्याच्या रूपात संचारतो आणि त्यावेळेस त्यांनी कशी लढवले असेल, त्यांनी काय काय लढवलं असेल तो आपल्याला इथे दिसतो. आणि जेवढी ती खिंड जर लढवले, बाजींनी जे लढवले, जे काम अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं बाजींनी. आणि आज ते इतिहासात अजरामर झाले असे आपले बाजी, त्यांना बाजी प्रभू पडले होते. आज त्यांना इतिहास पूर्ण नमन करतो आणि आपणही त्यांना नमन करतो. जोपर्यंत मराठा जिवंत आहे, जोपर्यंत हिंदू जिवंत आहे, तोपर्यंत बाजींचं नाव इतिहासात अमर राहील.